Hello dear students, today we are going to learn more about leaf. आज आपण लीफ पानांच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. आपण वनस्पतीचे वेगवेगळे अवयव शिकत आहोत. त्यांची रचना आणि त्यांचं फंक्शन आपल्याला कार्य शिकायचं आहे. आज शिकतोय लीफ म्हणजेच पान. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम. झाडं कुठून येतात? खोडाला जे पेराची जागा असते तिथून पानं निघतात. Leaves are generally thin, flat and green in color. पानं कशी असतात? सामान्यपणे ती पातळ असतात, पसरट असतात आणि हिरव्या रंगांची असतात. The broad spread out part of the leaf is called the leaf blade or lamina. आता चित्रात पाहून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या पद्धतीने पाहू शकता आणि शिकू शकता. त्यांनी काय सांगितलं आपल्याला? लीफ ब्लेड मीन्स हिअर. पानाच्या पसरट भागाला लीफ ब्लेड म्हणतात, म्हणजेच पर्णपत्र, पत्रासारखं असतं म्हणून. अँड इट्स एज इज कॉल्ड द लीफ मार्जिन. आणि त्याची जी कडा असते मीन्स धिस लीफ मार्जिन. या कडेला पर्णधारा किंवा लीफ मार्जिन असं म्हणतात. लीफ मार्जिन may be entire, dinted or lobed. ही कशी असू शकते बरं मार्जिन? पर्णधारा या प्रामुख्याने सलग असतात किंवा खंडित असतात किंवा दंतेरी असतात, मीन्स लोब्ड असतात. बघूया. द टिप ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ अपेक्स. पर्णपत्राच्या सर्वात वरच्या टोकाला पर्णाग्र म्हणजे लीफ अपेक्स असं म्हणतात. हिअर इट इज लीफ अपेक्स. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड अ पेटियोल. यात मुख्यत्वे निमुळतं, टोकदार आणि गोलदार असे काही प्रकार असतात. काही वनस्पतींच्या पानांना देठ किंवा पेटियोल असतात. हे इथे. लीव्स ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव पेटियोल. दुसरी बाजू जर पाहायची झाली तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतातही, पेटियोल्स नसतातही. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच्ड टू द स्टीम इज कॉल्ड द लीफ बेस. ज्या ठिकाणी हे पर्णपत्राचा खोडाशी जो जोडलेला भाग आहे, जिथे ते जॉईन होतं, त्याला लीफ बेस असं म्हणतात. तिथून ते पान झाडाला जोडलेलं आहे म्हणून त्याला लीफ बेस असं म्हणून संबोधलं जातं. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. त्या लीफ बेसच्या जवळ छोटंसं वनस्पतीच्या पानांसारखं दिसणारं एक स्ट्रक्चर असू शकेल. सगळ्याच वनस्पतींमध्ये असेल असं नाही, पण बऱ्याच वनस्पतींमध्ये असतं. त्याला म्हणतात, यस हिअर इट इज, स्टिप्यूल. स्टिप्यूल म्हणजेच उपपर्ण, म्हणजेच सब लीफ. दीज आर कॉल्ड स्टिप्यूल्स. डू यू सी स्टिप्यूल्स इन ऑल प्लांट्स? तुम्हाला हे स्टिप्यूल्स सगळ्याच वनस्पतींमध्ये दिसतात का? तर उत्तर येईल नाही. जवळजवळ काही वनस्पतींमध्ये आढळतात तर काही वनस्पतींमध्ये आढळत नाहीत. Leaves of some plants have a single undivided leaf blade and a single midrib. Such leaves are called simple leaves. बघा, काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एक मध्यशीर असते. अशा पानांना साधं पान म्हणतात. जसं ह्या चित्रात आपल्याला दिसतंय, हे एक साधं पान आहे, सिंपल लीफ. However, the leaf blade of leaf in some plants is divided into many small parts are called leaflets. या उलट काही ज्या वनस्पती आहेत, या वनस्पतींच्या पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान 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 पर्णिकांमध्ये म्हणजे अनेक वेगवेगळ्या लिफलेट्समध्ये त्याचे तुकडे तुकडे दिसतात, विभागलेलं दिसतं. अशा पानांना सिंपल लीफ नाही म्हणता येणार. त्यांना आपण म्हणतोय Such leaves are called compound leaves. संयुक्त पान, compound leaves.
सिम्पल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर द टू मेन टाईप्स ऑफ लिव्स. मग यावरून आपण असं आता अनुमान काढूया, पानांचे मुख्य प्रकार. मेन टाईप्स ऑफ लिव्स, साधं पान, संयुक्त पान. सिम्पल लिव्स अँड कंपाऊंड लिव्स हे 2 टाईप्स आहेत झाडांच्या पानांचे प्रमुख, मुख्य, मेन. ऑब्झर्व अ ब्रांच ऑफ अ प्लांट्स लाईक रोज, नीम, कोरिएंडर, हिबिस्कस एटसेट्रा. गुलाब, कडुनिंब, कोथिंबीर, जास्वंद इत्यादींची छोटी फांदी घ्या आणि तिचं निरीक्षण करा. इन डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ लिव्स ऑन द स्टेम इज डिफरंट. असं होईल का? वेगवेगळ्या वनस्पतींची पानांची रचना, ठेवण ही वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये वेगवेगळी असते. इट मे बी अल्टरनेट, इट मे बी अपोजिट, इट मे बी व्होल्ड, इट मे बी स्पायरल एटसेट्रा. अकॉर्डिंग टू द शेप leaves are rounded, abovate, palmate, lanceolate, linear etc. वनस्पतींच्या प्रकारानुसार याच्यात विविधता असू शकेल. खोडांच्या पानांच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने एकांतरित, आवर्ती, अल्टरनेट, अपोजिट आणि वर्ल्ड म्हणजे वर्तुळाकार असे प्रकार पडतात. तर आकारानुसार पर्णपत्रे प्रामुख्याने गोलाकार असतात, हस्ताकार असतात, तरफदार असतात, लंबाकार असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारांची ती दिसून येतात. त्यासाठी ह्या चित्राचा तुम्ही थोडासा अभ्यास करा, निरीक्षण करा. काहींची पानं ही अल्टरनेट आहेत. बघा, इथे एक पान आलं तर इथे एक पान, इथे एक पान, जागा सोडून इथे एक पान, तर इथे एक पान. डिक्सेटमध्ये काय झालंय बघा बरं, जिथे एक पान लागले त्याच्याच विरुद्ध दिशेने दुसरं पान, जिथे हे पान लागले त्याच्याच विरुद्ध दिशेने हे पान, जिथे हे पान लागले त्याच्याच विरुद्ध दिशेने हे पान. एकाच ठिकाणाहून 2 पानं फुटतात विरुद्ध दिशेने, आवर्ती. एकसारखीच रचना पुढे 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 होत चालली आहे, क्रॉस सेक्शनल सारखी. आता हे आहेत कम्प्लिटली अपोजिट. इथे हे पान, इथे हे पान, इथे हे पान, इथे हे पान, इथे हे, इथे हे. सेम स्ट्रक्चर इज गोइंग ऑन. हे आहे वर्ल्ड, म्हणजे एखादा जिना जो असा गोलाकार फिरत फिरत वरती जातो तसा इथे एक पान, इथे एक पान, इथे एक पान, इथे एक पान, म्हणजे असं गोल राऊंड 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 राऊंड, याला म्हणायचं वर्ल्ड. आता तुमच्यासाठी आहे हा एक एम्प्टी बॉक्स. काय म्हणतोय तो? इन द बॉक्स ड्रॉ अ स्पेशल लीफ यू मे हॅव फाउंड. तुम्हाला असं एखादं पान सापडलंय का, वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे त्याची, त्याचं चित्र काढा बरं इथे. हे तुमच्यासाठी. ओके, ते चित्र काढा आणि मला नक्की शेअर करा. टेक अ पीपल लीफ अँड मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. 2 पानं घ्यायची तुम्हाला वेगवेगळी, चित्रात दाखवली आहे बघा. हे एक पान, हे एक पान. एक आहे पिंपळाचं, एक आहे मक्याचं. यस, मेज आणि पीपल लीफचे एक एक पानं आपण घेतले. बघा बरं तुम्ही एकदा आधी, मग आपण याच्यावर चर्चा करूया. ओके, ही दोन्ही पानं तुम्ही या आधी सुद्धा तुमच्या परिसरात जवळून पाहिलेली आहेत. द पीपल लीफ इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय अ सिंगल मिड वेन विच लाईज अलॉंग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड. काय होतंय? पिंपळाच्या पर्णपत्राच्या पानाच्या मधोमध एक जाड शीर दिसते तुम्हाला. हे बघा, दिसली? व्हेन. यामुळे काय झालंय, या पानाचे सारख्या आकारात 2 तुकडे झाले. या मुख्य शिरेस अनेक उपशिरा पण फुटल्यात. सेकंडरी व्हेन्स अराइज फ्रॉम द मिड व्हेन. दे आर ब्रांच्ड अँड फॉर्म अ नेटवर्क ऑफ रेटिक्युलम. त्यांनी काय केलं बघा, उपशिरा फुटल्यात खूप साऱ्या, आणि त्यांनी एक नेटवर्कच तयार केलं, जाळं त्यांचं इकडून तिकडे एकमेकींना फुटत फुटत चाललं आहे. त्या जाळं तयार झालं आहे त्यांचं, नेटवर्क. ऑन द अदर हँड, दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं, इन लीव्स ऑफ मेज ऑल द वेन्स आर पॅरलल रनिंग फ्रॉम द लीफ बेस टू द लीफ अपेक्स. मक्याच्या ह्या पानाचं निरीक्षण नीट करा. सगळ्या वेन्स, मिड व्हेन पण बघा सरळ स्टार्ट झाली आहे बॉटम पासून
आणि लीफ अपेक्सपर्यंत सरळ पॅरल चालल्यात, एकमेकांना कुठेही त्या क्रॉस करत नाही आहेत, छेदत नाही आहेत, सरळ पॅरल लाईन्स त्यांना म्हणतात. पॅरलली एकमेकांपासून रनिंग टुवर्ड्स द लीफ अपेक्स. दस द पीपल लीफ ब्लेड हॅज रेटिक्युलेट व्हेनेशन. म्हणजे काय म्हणूया आपण आता, पिंपळाचं जे पान आहे त्याला जाळीदार व्हेनेशन आहे, नेटवर्क आहे जाळ्यांचं, जाळं पसरलंय. मराठीत म्हणतात जाळीदार शिराविन्यास, रेटिक्युलेट व्हेनेशन पिंपळाला. तर द मेज ब्लेड हॅज अ पॅरलल व्हेनेशन. तर या मेजच्या मक्याच्या पानाला मात्र समांतर शिरविन्यास आहे, पॅरलल, एका सरळ मार्गाने जाणाऱ्या पॅरलल व्हेनेशन त्याच्यामधून आपल्याला दिसून येतं. ऑब्झर्व द लिव्स ऑफ सम अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग्ज अँड आयडेंटिफाय द टाईप ऑफ व्हेनेशन. तुमच्या परिसरातील अशाच आणखी वेगवेगळ्या झाडांचे निरीक्षण करा आणि बघा बरं त्यांच्या शिराविन्यास, म्हणजेच त्यांच्यात कुठलं व्हेनेशन आहे, रेटिक्युलेट आहे, पॅरलल आहे की आणखी काही वेगळंच तुम्हाला दिसतंय, बघा, ऑब्झर्व करा. अ लिटिल फन, ही तुम्ही करून पाहिली आहे नक्कीच. थोडीशी गंमत. काय गंमत आहे ही? टेक अ फॉलन पीपल लीफ अँड सोक इट इन वॉटर फॉर 15 to 20 days, ड्राय इट अँड मेक अ ग्रीटिंग कार्ड ऑफ द लेस लाईक लीफ यू गेट. जमिनीवर पडलेलं पिंपळाचं एक पान घ्या, 15 ते 20 दिवस पाण्यात टाकून ठेवा, पाण्याबाहेर काढा, सुकवा. त्यानंतर तयार झालेल्या पानाच्या जाळीपासून एक भेट कार्ड तयार करा. किती विद्यार्थ्यांनी याआधीच हे करून पाहिलंय किंवा त्यांच्या वह्यांमध्ये तशी पानं आहेत, त्यांनी त्याचा फोटो काढून नक्की मला सेंड करा. आता ज्या प्रकारे आपण स्टेमसाठी एक ऑब्झर्वेशन चार्ट केला होता, तसाच प्लांट्ससाठी पण आपल्याला करायचा आहे. काय आहे बघूया आपण तो. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ऑब्झर्विंग द प्लांट्स अराउंड यू. तुमच्या अवतीभोवती शक्य आहे तेवढ्याच परिसरात जाऊन किंवा घरी वनस्पतींचं निरीक्षण करायचं आहे, खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. सिरियल नंबर, नेम ऑफ प्लांट, वनस्पतीचं नाव काय, टाईप ऑफ लीफ, पानाचा प्रकार काय, शेप ऑफ लीफ ब्लेड, लीफ ब्लेडचा आकार कसा आहे, व्हेनेशन आत्ताच वरती पाहिलं, शिरांची मांडणी कशी आहे, शेप ऑफ लीफ मार्जिन, पर्णधारेचा आकार कसा आहे, शेप ऑफ लीफ अपेक्स, जे वरचं टोक आहे पानाचं त्याचा आकार कसा आहे, पेटिओल, यस नो, पेटिओल आहे का, पर्णदेठ, उपपर्ण, स्टिप्यूल, ते दोन जे उपपानं फुटतात तशी बेसला आहेत का, अरेंजमेंट ऑन स्टेम, खोडांवरती त्यांची रचना कशी आहे, गोलाकार आहे, अपोजिट आहे की वन अनादर वन अशी आहे, ते बघा तुम्ही. नंबर 1 मेजचं पान घ्या आणि त्याच्या बाबतीत ह्या सगळ्या ऑब्झर्वेशन्सला नोट करा. त्यानंतर कॅना, करदळाचं पान, पीपल, पिंपळाचं, देन तुम्ही त्यानंतर कुठलंही पान घेऊ शकता, रुईचं वगैरे कुठलंही, आणि त्यांचं निरीक्षण इथे नोंदवा आणि हा चार्ट कंप्लीट करा आणि मला सेंड करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रूट्स आणि फ्लावर्सबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी. गुड बाय.